नागपुरातून आता एक मोठी बातमी समोर येते। नागपुरात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। आत्ताची ही मोठी बातमी आहे। नागपुरात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। आपण ही दृश्य पाहतोय। संविधान चौकात हा संपूर्ण आंदोलनाचा प्रकार घडतो। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, नागपुरामध्ये स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। आक्रमकता आम्ही दृश्यातून पाहू शकतो। काय सध्याची नक्कीच, कारण 27 डिसेंबर पासून इथे आमरण उपोषण सुरू होतं। आज या आमरण उपोषणाची सांगता झाली आणि त्यानंतर जे विदर्भवादी आहेत तिथे गेल्या 5 ते 6 दिवसापासून विदर्भवादी बसून होते आणि विदर्भवादी आता जे आहेत ते इथे आंदोलन करत आहेत, रस्ता रोको करत आहेत। गेल्या 25 मिनिटांपासून सुमारे हा रस्ता रोको सुरू आहे। संविधान चौकामध्ये आक्रमकपणे हे आंदोलन सुरू आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधून इथे आलेले होते विदर्भवादी। जे आंदोलन सुरू होतं ते आपण पाहू शकतो दृश्यामध्ये की संपूर्ण चौक जो आहे, संविधान चौक आहे, हा गेल्या 25 मिनिटांपासून संपूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। रास्ता रोको करण्यात आलेला आहे। एकही वाहन जे आहेत ते आंदोलन करते जाऊ देत नाहीये। त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। चारही बाजूने वर्दळीची वेळ आहे, वाहतूक आहे आणि अशा परिस्थितीत सर्वच वाहने जे आहेत ते रस्त्यावर थांबलेली आपल्याला दिसून येत आहेत। जोपर्यंत आता पोलीस काय ॲक्शन घेतं त्यानंतर इथून विदर्भवाद्यांना जेव्हापर्यंत काढण्यात येत नाही किंवा सोडण्यात येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू ठेवणार असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। शेवटी हेच आहे की कितीही आणि कोणतंही सरकार असलं तरी ते कोणाचंही ऐकत नाही आणि त्यामुळे जेव्हापर्यंत आम्ही असे रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही तेव्हापर्यंत सरकारच्या कानावर पण जात नाही आपली मागणी आणि त्यामुळे जे आहेत ते विदर्भवादी आता आक्रमक भूमिका घेत आणि त्यांच्या मागण्यांची मुख्य वैशिष्ट्य काय? नक्कीच आता आपल्यासोबत तिथे जे विदर्भवाद्याचे जे मेन आहेत आंदोलनकर्ते आहेत, वामनराव चटप आहेत। सर, काय सांगाल? आता तुम्ही आंदोलन करताय, इथे रस्ता रोको पुन्हा सुरू केलेला आहे। काय असं आहे, या ना बाजूला तसं बोल। अच्छा, ओके। काही गोष्ट अशी आहे की आता नागपूरचं अधिवेशन पार पडलं। 14 दिवसाचं अधिवेशन होतं मुळामध्ये। त्याच्यामध्ये 4 सुट्ट्या होत्या रविवार शनिवारच्या, म्हणजे 10 दिवस उरले। त्याच्यातले 2 दिवस त्यांनी सुरुवाती उरले 8 दिवस। आणि अशा याच्यामध्ये अधिवेशनात विदर्भाचा एकही प्रश्न उचलला गेला नाही। आताच अवकाळी पाऊस पडला, अनेक संकट आहेत शेतकऱ्यांना। 14 शेतकरी रोज आत्महत्या करतायत। असं असताना तरी त्याच्यामध्ये विदर्भाचा प्रश्न विचारला जात नाही। आमचे अनेक समस्या आहेत, त्याच्यासाठी शेवटी उपोषणाला बसले आमचे नेते इथे। आणि तरी सरकारचा एकही मनुष्य प्रोटोकॉल आहे, सूचना देऊन केलेलं रीतसर हे आहे, उपोषण आहे। आणि 6 दिवस झाले तरी साधा कलेक्टरचा नायब तहसीलदार येऊनही आमची दखल जर घेत नसेल तर शांततेच्या आंदोलनाला जर अशाच प्रकारे हे असेल तर मग आता शेवटी हातामध्ये कायदा घ्यायचा, दुसरा काही इलाजच नाही आहे। म्हणून हा सगळा आम्ही रास्ता रोको इथे, आम्हाला माहिती आहे की लोकांना याचा त्रास होतो। हे बिचारे निष्पाप लोक आहेत, त्यांचा याच्याशी काही संबंध नाही आहे, परंतु आता त्याला इलाज नाही आहे, काही इलाज नाही। हा लोकांचा असंतोष आम्ही इथं मांडायचा प्रयत्न करतो आहोत पोलिसांसमोर। या माध्यमातून जे आहे ते असंतोष जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। कोणीही सरकारचा प्रतिनिधी आमरण उपोषण सुरू असूनही कोणीही भेट दिली नाही। त्याचा नक्कीच जितेंद्र, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।